हाय दोस्तों, जय श्री राम। स्वागत है अपने एक नए ब्लॉग में। आज का ब्लॉग का कंटेंट ऐसे कुछ कंटेंट वगैरह नहीं है। अपने भाई का बर्थडे आने वाला है 4 अप्रैल को, 5 अप्रैल को। और भाई को मतलब आनंद आश्रम में दान वगैरह करने गए। तो अभी हम लोग जा रहे हैं आनंद आश्रम देखने के लिए, बदलापुर की साइड। तो अपने घाटकोपर साइड तो ऐसे कुछ हम लोग को मालूम नहीं आनंद आश्रम किधर है, और उधर के बहुत सारे मतलब बोलते ना बड़े बड़े आश्रम है, तो है कि नहीं वो भी नहीं मालूम, क्योंकि हम लोग तो घाटकोपर से बिलोंग करते हैं। मेरे को तो इधर आके अभी 6 साल ही हुआ है। तो अभी जाते हैं फटाक से अपन आनंद आश्रम देखते हैं, उधर किधर क्या है, उधर टाइमिंग वगैरह देखते कैसे है। उधर अपन मस्त नियोजन करते हैं और मिलते कुछ नया लेके आने वाला हूँ मैं 6 तारीख को। और भाई कुछ अपना दान करने वाला बर्थडे के दिन। भाई अच्छा काम कर रहा है बहुत दिल से। पहले कुछ तो अच्छा काम कर रहा, तो ऐसे नहीं क्या खुश हो रहा हूँ मैं ज़िंदगी में। पहले कुछ तो अच्छा काम करने जा रहा है मेरा भाई। तो मैं बोला भाई तो अच्छा काम कर रहा है, तो कुछ सपोर्ट करने का मेरा है। तो अभी हम लोग जाते हैं आगे, शॉर्ट से जरा इंक्वायरी वगैरह करते हैं, फिर आगे का आपको बता दो कैसे रहेगा शॉर्ट। तो दोस्तों ये हम लोग आए पनवेल हाईवे, और इधर से रोड आता आश्रम के लिए। वो साइड में आश्रम है भाई। ये रोड मस्त बना है, डायरेक्ट इधर अपना पनवेल को निकलता है आधे घंटे में। फटाक से जाते हैं आप आश्रम में, चेकिंग करते हैं क्या है क्या, इंक्वायरी करते हैं, फिर आपको बता दो क्या अपन करने वाले हैं भाई के बर्थडे के दिन। हा तो आश्रम आहे, छोटा आहे। आणि आता मी मॅडमची इकडे बोललो, हे लोकांनी खूप चांगलं कॉपरेट केलं बोलण्यामध्ये। म्हणजे बोलतात ना, थोडं पण ॲटिट्यूड वगैरे नव्हता, त्यांना काय गरज होती त्यांनी सांगितलं। तर आम्ही विचार केला की त्यांना जेवण वगैरे द्यायचा, पण ते बोलले की आम्हाला पाण्याची आता खूप गरज आहे, पाण्याची आम्हाला खूप गरज आहे। तर आता आम्ही इकडं वॉटर सप्लाय करणार त्या लोकांना पाणीचं एक, म्हणजे त्याला आता ते म्हणजे आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला गरज काय आता इकडं मेन गोष्टीची। मग आम्ही पुस्तक वगैरे वाटणार होतो, पण त्यांचं पण बरोबर आहे, आता शाळा संपत आली तर पुस्तक वाटायची गरज नाही आहे। तर त्यामुळे ते बोलले की आम्हाला वॉटर सप्लाय तुम्ही करा एक टाकीत, आम्ही त्यांना वॉटर सप्लाय वगैरे करणार आहे। आणि त्याच्या बड्डेच्या माध्यमातून आम्ही लोक इकडं आनंद आश्रमला येऊन दान पण करणार आहे। तर मेन त्यांना पाण्याची गरज आहे। इकडे बदलापूरमध्ये पनवेल हायवेला हा आश्रम आहे, तर कोणाकडनं पण काय झालं तर प्लीज इकडे येऊन दान वगैरे करा। असं नाही की मिडल क्लासवाले नाही करू शकत, तुमची जेवढी अवकात आहे तुमचं जड हे आहे, तुम्ही येऊन इकडे दान करा। छोटीच गोष्ट करणं, पण त्या पोरांचं तोंड बघून आम्ही इकडे आलो ना, ते पोरं अशी जमीन वगैरे झोपलेला ना, आवडलं नाही बिलकुल पण। आणि इकडे पाणीचा खूप त्रास आहे, तर कोणाला पण थोडी पण असं हेल्प करतं वाटलं तर तुम्ही इकडे या पनवेल हायवेला आतमध्ये गुरुकुलच्या आयच्या जवळ, इकडून तुम्ही दान करू शकता। तर आता आम्ही इकडनं निघू थोड्या वेळात। जरा आश्रम वगैरे आता आम्ही बघितला, सुंदर असा बांधला, आणि तिकडं मॅडम लोक जे आहेत ते पोरांना खूप चांगलं ट्रीट करतात आतमध्ये। हा आश्रम आहे, छोटा पण एकदम सुंदर आश्रम है। तो सत्यम कैसे लगा? मैंने आते आते 2 बच्चे लोग को दोस्ती कर ली, बहुत प्यारे बच्चे। मालूम उन लोग को बाहर की दुनिया से कुछ मालूम ही नहीं है क्या है। अभी मैं भी समझो मोबाइल चला रहा हूँ, अभी मैं कब से इधर आया तो कब से मोबाइल चला रहा था, उन लोग को देख के लगा हाँ उन लोग कब से खेल रहे। पोरं इकडे फिरतात, आणि एवढा वाईट वाटतं ना मित्रांनो आतमध्ये बघून, एवढं वाईट वाटतं ना तिकडे आतमध्ये बघून। म्हणजे पोरं अशी जमिनीवर झोपलेत गरमीमध्ये, आणि आम्हाला सगळं भेटते पण खूप लोकांना कदर नसते। एवढा आता म्हणजे मला रिग्रेट फील होतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट बघून। आता आतमध्ये नव्हता गेलेला, आतमध्ये मी गेलेलो, तर आपण खूप म्हणजे आता माझं कसं झालं, आता आपल्याला माहिती पडलं तर आपण खूप प्रयत्न करू लवकरात लवकर इकडं म्हणजे खूप हेल्प करायची पोरांना। आणि आपण जितना आपला प्रोग्राम होगा ना, कुछ भी रहेगा, अगर इनको वाटर सप्लाई वगैरह पडतं तर आम्ही काय बोलत नाही, आम्ही नाही बोलत, आम्ही फर्स्ट स्टँडर्ड वाली पोरं आहे, आम्ही खूप अंबानीची औलाद देत, आम्ही मिडल क्लासवाले, पण आमच्याकडनं पण काय पैशाची गरज लागली और वॉटर सप्लाय लागलं, आम्ही मॅडमला बोलू तुम्हाला जर महिन्याला हफ्त्याला काय लागलं तर आम्ही आमचा काउंटर काढू, पण तुम्हाला एक आम्ही ही टाकी तुम्हाला पाठी दिसत असेल ते एक टाकीमध्ये तर पाणी भरून पोरांना इकडं खूप गरज लागते गरमीमध्ये। तर आम्ही त्यांना बोललो आम्ही तुम्हाला 100% हेल्प करू प्रत्येक गोष्टीला। तर आता ही आमची सुरुवात आहे, आम्हाला अजून खूप मोठे काम करायचे पुढे जाऊन आयुष्यामध्ये। तर ही आता आमची सुरुवात आहे, जर आमच्याकडे काय चूक असेल तर आम्हाला सपोर्ट करा, कमेंट करून सांगा की काय आम्ही चुकतोय। तर मित्रांनो आम्ही इकडनं निघतो, जय श्रीराम। खूप लवकरच चांगला आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासमोर। जर आता बघून ट्राय करू इकडं पोरांशी बोलून आपण तुमच्याशी भेटू। तर आम्ही इकडं आता आलो या आश्रममध्ये, आणि जसं की पुरा अभ्यास करतायत, आता आम्हाला बघून अभ्यासाला बसले ते लोक। तर इकडे सगळे प्रत्येक पोरांचं खूप, आता आम्ही आलो तर लोकांनी आम्हासाठी क्लॅपिंग वगैरे केली आणि प्रार्थना वगैरे केली। हाय करा एकदा सगळ्यांनी। आम्ही लवकर तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ आश्रम मध्ये, ठीक आहे? दादाचा बर्थडे असेल, ओके? केक बाय। कोणाला पाहिजे केक?
केक कोण कोण खाणार? सगळे खाणार? नाही आता आहे, आम्ही येऊ, लवकरच येऊ. आता आम्हाला माहिती पडलं आम्ही प्रत्येक महिन्याला एकदा तरी इकडे फेरा मारू तुमच्यासाठी. ओके चला बाय. ये इकडे. तुझं नाव काय? साहिल. कितीला आता? तिसरीला. आता तू इंग्लिश वगैरे येते तुला चांगली? बोल. संडे मंडे तर बोल. संडे मंडे वगैरे बोल. स्पेलिंग सगळं. नाही फक्त संडे मंडे बोल. हा हा. मॅडमने आम्हाला खूप इंट्रोडक्शन दिले. ही पोरं इकडे पण आहेत. प्रत्येक क्लासमध्ये पोरांना चांगली शिकवण दिली, म्हणजे कोणी बाहेरून आलं तर त्यांच्याशी स्वागत केलं. बसा तुम्ही सगळ्यांनी बसा. अशी मॅडमने इकडे खूप चांगली शिकवण दिली पोरांना. तर मित्रांनो मी पण रिक्वेस्ट करतो, इकडं पनवेल हायवेला खूप आतमध्ये, इकडून तुम्ही दान वगैरे करा. इकडं पाण्याची खूप गरज आहे आणि पाण्याची तुम्ही गरज पुरू शकता लोकांची. आणि आता गरमीचा महिना आलाय तर आपण थोडं तरी म्हणजे पोराला कॉपरेट करून दान वगैरे करू शकतो. पाणीचे टँकर वगैरे देऊ शकतो. इकडं सगळ्यांनी हाय करा. आम्ही येऊ लवकर तुम्हाला भेटायला. हा का? ओके बाय. अभ्यास करा, लक्ष द्या अभ्यासावर. तुला काय बनायचं मोठं होऊन? अरे वा, बनशील तू, पोलीस बनशील एक दिवस. इकडं पोरांना पियाला चांगली व्यवस्था केली पाणीची. तर मित्रांनो आता आम्ही इकडनं निघालो आश्रममधनं. तर आता आम्ही घरी जाऊ आणि आता पुढची प्लॅनिंग फुल मस्त जबरदस्त करू आणि खूप ट्राय करू आमचा बेस्ट द्यायचा आश्रमला. आणि त्या मुलांना पण बेस्ट द्यायचा, इन त्यांच्या फ्युचरसाठी बेस्ट ऑफ लक. तो पोराला विचारलं काय बनवलं, तो बोलला पोलीस. तर खूप बरं वाटलं असं ऐकून. म्हणजे पोरं काहीतरी म्हणजे पुढच्या फ्युचरमध्ये विचार करते त्यांना पोलीस वगैरे बनायचं आहे. तर अशा पोरांना हेल्प आपण 100% करू. प्रत्येक गोष्टीला जेवढी होईल तेवढी हेल्प करू. आता आम्हाला मेन हेल्प करायची याला, कारण की हा घेणार सगळं म्हणजे तो करणार आहे. तर त्याला पण हेल्प करायची आम्हाला खूप गरज आहे, कारण की त्याला हेल्प केलं तर तो पुढे जाऊन करेल. तर मित्रांनो भेटू, नवीन काहीतरी आपण घेऊन येऊ. जय श्रीराम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.